लिंबा गणेश पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कृषी पंपासाठी दिवसा विद्युत पुरवठ्याची मागणी मान्य. उद्याचा रास्ता रोको आंदोलन स्थगित. राजेंद्र म्हस्के, जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांची प्रमुख उपस्थिती. डॉ. गणेश ढवळे. लिंबा गणेश परिसरात बिबट्या आढळून आल्याने पिंपरनई, पोखरी घाट, बेलगाव, सोमनाथवाडी, मसेवाडी, मोरगाव, फुकेवाडी, काळेवाडी, गणेशनगर अशा पंचक्रोशीतील गावांमध्ये ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांना रात्री कृषी पंप सुरू असताना पिकांना पाणी देण्यासाठी अंधारात शेतात जाण्याचा धोका वाढत होता. बिबट्याचा वावर लक्षात घेता त्यांच्या जीवितास गंभीर संकट निर्माण होत असल्यामुळे कृषी पंपासाठी दिवसा नियमित वीज पुरवठ्याची मागणी जोर धरत होती. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांनी उद्या दिनांक 11 लिंबा गणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला होता. अभियंत्यांसोबत चर्चेला सकारात्मक प्रतिसाद. मागणी मान्य. आज दिनांक 10 सकाळी महावितरण उपकेंद्र लिंबा गणेश येथे सहाय्यक अभियंता महेश गायकवाड यांच्याशी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली. ग्रामस्थांची अडचण समजून घेत त्यांनी कृषी पंपासाठी रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा देण्यास मान्यता दिली. यामुळे उद्या होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. गणेश ढवळे यांनी दिली. बैठकीत मान्यवरांची उपस्थिती. या चर्चेला आणि मागणीसाठी पुढाकार घेण्यात राजेंद्र म्हस्के, जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याबाबत त्यांनी सहाय्यक अभियंता उपकेंद्र लिंबा गणेश आणि कार्यकारी अभियंता बीड ग्रामीण विभाग यांना पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा केला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये बाळासाहेब जाधव, सरपंच, राजेभाऊ आप्पागिरे, माजी पंचायत समिती सदस्य, कल्याणी वाणी, माजी सरपंच, रवींद्र निर्मळ, चेअरमन सेवा सोसायटी, पत्रकार हरिओम क्षीरसागर, दामोदर थोरात, मोहन कोटुळे, बिभीषण मुळीक, सरपंच पोखरी, बाळासाहेब वायभट, सरपंच पिंपरनई, शहादेव कोले, पांडुरंग वाणी, ॲडव्होकेट गणेश वाणी, विक्रांत वाणी, सुरेश निर्मळ, संतोष भोसले, अभिजित गायकवाड, सर्पमित्र अशोक जाधव, संतोष वाणी, संजय सुकाळे, तुकाराम गायकवाड, अंबादास दास, अजित मंडलिक, बिभीषण वाणी, घाडगे, गणेश मुळे, जीवन, सचिन गिरे, अरुण निर्मळ, रामदास मुळे, बंकट लगास, विलास वायभट, अभिमान वाणी, कृष्णा वायभट, रवींद्र ढास यांचा समावेश होता. गेल्या काही दिवसांमध्ये लिंबा गणेश पंचक्रोशीमध्ये बिबट्या आढळून आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. कृषी पंपांना रात्री वीज पुरवठा असल्यामुळं पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री जागा लागत होतं. मात्र बिबट्याच्या प्रकारामुळे सामान्यामध्ये दहशत निर्माण झाली होती. यासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी डॉ. गणेश ढवळे यांनी ग्रामस्थांसमवेत उद्या गुरुवार रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच आज सहाय्यक अभियंता महेश गायकवाड यांनी ग्रामस्थांसमवेत चर्चा करून दिवसा वीज पुरवठा देण्याची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे.